हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आत्ता आम्ही निघालेलो आहे एवढ्या उन्हाचं आमच्या रानात. पेपर आणि बघू आता अभ्यास गेल्या गेल्या किती करते रानात बसून. पिशवी घेतल्या पिशवीत काय काय डबं घेतले तर पोरांना पोरांची सोय अगोदर करायला लागत्या नाहीतर गेले लगेच भुका लागते त्यांना. एवढं कडक ऊन पडले आणि आत्ता वाजले त्या 11:30 फक्त. हॅलो हॅलो, स्टार माझी चाची आहे. तुम्ही काय सपोर्ट करणं झालंय. तर सकाळी सकाळी घरातली सगळी कामं आवरली आणि काम पण लवकर झालेलं, त्याच्यामुळे आम्ही रानात निघालेलो. थोडंसं काम होतं, शेंगा काढायच्या होत्या. पहिल्यांदा ननंदबाईंच्या घरी आलो. त्यांच्याही घरी भरपूर गँग जमा झालेली. ह्या आहेत ननंदबाईंच्या ननंदबाई, त्यानंतर त्यांच्या सासूबाई वगैरे सगळेजण जमा झालेले आणि यांना सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये यायचं होतं. तिला रडायला यायला लागले. खेळत होता तर आता काय कळलंच पाहिजे. तर येता येता सगळ्यांची भेट घेतली आणि आम्ही पोहोचलेलो होतो थेट आमच्या रानात. तोपर्यंत आमच्या यांचं औषध मारायचं चालू होतं आणि येताना आम्हाला आंब्याची झाडं भरपूर दिसलेली. तर खाली जेवढे पडलेले तेवढे आम्ही घेऊन आलो आणि देशी आंबे आहेत बरं. तिकडे आमच्या आई शेंगा काढायला लागलीत. मी पण चालली आता. हा औषधाचा वास आवडतो. थोड्याच शेंगा आहेत, जास्त नाही तर एकच वाप आहे. एवढ्याच आहे त्या. आंब्याच्या झाडाखाली बसून तिथं नाग मारायला लागली. भरपूर लागते. असं काढायला असं नाही ग. रोड आहे. तर तुझ्यापेक्षा बार काय तिचा नवरा ती किती असणार. बघा आता मी एकट्याने एवढ्या शेंगा काढलेत बरं का. आणि आता आलेत एवढ्याच राहिले त्या. पण मी बास केले. मला पाणी प्यायचं आहे. काम करू वाटत नाही. आणि काढ म्हणून मागे लागेल. पाणी सुद्धा पिऊ देत नाही ते आम्हाला. दीदी पाणी घेऊन आल्या माझ्यासाठी. जरा काढू लागती ग. नको की ग. का? मी काळी होईन की ग. खूप दमली ग. मी काळी पडीन ग. लय गोरी, लय उजेड. मी म्हटलं मी रात्रीच मी झोपलं की उजेडच उजेड असते. तुझाच उजेड असेल. चांगला मग चला आता आजचा आमचा मेनू आहे. रानात मसाले भात बनवणार आहे आम्ही. त्यासाठी पहिल्यांदा चूल बनवतोय. वाव, ताजा ताजा कढीपत्ता सुद्धा इथंच आम्हाला आहे लावलेला. विराज आमचा कार्यकर्ता आहे मेन. घरातनं सामान सगळं घेऊन आलाय विराज. ए पाय का आता हे नवीन काम कधी लावलं. चालू करायची तर तयारी आमची चूल बनवण्यापासून चालू झाली. पहिल्यांदा चूल बनवली आणि जागा दुसरीकडे जास्त नव्हती आणि वारं इथं काही जास्त लागणार म्हणून आंब्याच्या झाडाखाली पाण्याचा पाट असतो तिथंच आम्ही चूल मांडलेली. आणि बाहेरच्या साईडला मांडायची तर जागा पण एवढी जास्त नव्हती आणि हवा पण जास्त येत होती त्याच्यामुळे. 1 मिनिट. वाव, मस्त ताजा ताजा कढीपत्ता. चला कढीपत्ता घ्या. तोडलेला कढीपत्ता. टाका आता टाका.
आता टाकू कांदा टाकू. तर बाजूला आमच्यापेक्षा जास्त आमच्या पोरांचाच कारवा चालू होता आणि पहिल्यांदा असं काहीतरी बनवत होतो चुलीवरचं, त्याच्यामुळे त्यांना पण थोडंसं वेगळं वाटत होतं. पहिल्यांदा म्हणजेच रानामध्ये चूल मांडून असं सगळं सामान घरून आणून हे पहिल्यांदाच करत होतं, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं वेगळं वाटत होतं. आता घरातनं काही विळी वगैरे काय आणलेलं नव्हतं म्हणून एक प्लेन दगड घेतला आणि तो धुवून त्याच्यावर मी कांदा हे सगळं कट करून घेतलं आणि मस्त रानातला ताजा ताजा कढीपत्ता घेतला. आता शेंगदाणं वगैरे घरातनं आणायचं लक्षात नव्हतं, पण इथंच ओललं शेंगदाणं आम्हाला भेटलेलं. तर तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा मस्त भाजून घेतला. आता आमच्यात व्लॉगर पण 2-2 झालेत बरं का. आमच्या दीदीला पण जास्त व्लॉगिंग करायला आवडतं, त्याच्यामुळे म्हणली चाची माझा पण व्हिडिओ घे, मी पण बनवते तुझ्यासोबत. आणखी एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, तुम्हाला डेली व्लॉगिंगचे व्हिडिओ बघायला आवडतात का आणि कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि काही सजेशन असतील किंवा काही चुकत असेल व्हिडिओमध्ये ते सुद्धा मला तुम्ही सांगू शकता. आता चुकीचं असं काही नाहीयेच या, कारण की डेली व्लॉगिंगचाच व्हिडिओ मी करत आहे. चला मस्त सगळा मसाला आम्ही भाजून घेतला. त्यानंतर बटाटे पण चिरून घेतलेले. बटाट्याची साल काढायचं आम्ही काय आणलेलं नव्हतं म्हणून आहे असंच टाकलेलं. चला आता आमचा मसाले भात कसा तयार होतोय त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करून बघा. पुढे कशा बांधले तर नेहमीपेक्षा आजच्या मसाले भाताची चव वेगळीच असणार आहे बरं का, कारण की त्याच्यामध्ये आम्ही ताजा ताजा कढीपत्ता त्यानंतर ताजे शेंगदाणे त्यामध्ये घालून बनवलेलं आहे. तर अगोदर मसाला भाजून घेतला, तांदूळ टाकलं त्याच्यामध्ये, तांदूळ पण मस्त भाजून घेतलं आणि बोरचं ताजं ताजं पाणी पण चालू होतं, मोटरची लाईट होती म्हणून एक बॉटल भरून आणली. आता मस्त मसाले भात तयार होते बरं का आमचा. तेवढ्यात आमचं रानातलं कुत्रं सुटलेलं होतं आणि एवढं कडक आहे ना, बस जवळ कोणालाच येऊ देत नव्हतं. त्याच्या भीतीमुळे आम्ही एका साईडला आवाज न करता बसलेलो होतो निवांत. पूर्वी इकडे बघ. चला आता आम्ही भात खाणार आहे. वाव, लय भारी टेस्ट लागते. तर आमच्या उर्वीला विचारलं भात कसा झालाय, तर ती म्हणत होती तिखट झालाय, त्यामुळे आम्हाला हसायला होतं. तर तिनं खाल्लेली होती मिरची. तर कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.